कुठेही असतं, ते 2 BHKच्या फ्लॅटमध्ये नसतं, ते कुठेही असतं. आणि त्याच्या फॅमिलीचं कौतुक आहे, त्याच्या आईबाबांचं कौतुक आहे, कारण त्यांची 3ही मुलं छबिलदासमध्ये गेली आणि 3ही मुलांनी ध्वज फडकवलेला आहे. सार्थक आयुष्य एकदाच मिळतं, जगायचं आणि आयुष्याचं सार्थक करायचं तुझ्या नावाप्रमाणे. आणि खरंच दैदिप्यमान गोष्ट आहे, ज्या वास्तूमध्ये तुम्ही बसता आहात ती स्वातंत्र्यापूर्वीची वास्तू आहे, 100 वर्षापूर्वीची वास्तू. म्हणजे कदाचित स्वातंत्र्याचा ध्वज इथेच फडकवला गेला सुरुवातीला. पण आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, सुभाषचंद्र बोस या शाळेमध्ये येऊन गेलेले आहे. त्यामुळे ही पवित्र भूमी आहे महाराष्ट्रातली. सगळ्यात पवित्र भूमी जर कुठे असेल शिक्षणाची तर तिचं नाव म्हणजे छबिलदास, ज्या वास्तूमध्ये तुम्ही गेली अनेक वर्षे येताय, नेहमी जाताय. वास्तू बोलत असते, वास्तू सांगत असते. त्याचं उत्तम उदाहरण वास्तू कशी बोलते हे दुर्वाच्या रूपाने कळतं. लहानपणापासून बघतोय मी तिला भाषण करताना. दुर्वा, खूप छान भाषण झालं, तुझ्या आईने लिहून दिलं होतं असं मला कळलं. तुझ्या आईलाही धन्यवाद द्यायला हवेत, ते शिक्षकांनी लिहून द्यायला पाहिजे. पुढच्या वेळेला शिक्षक नक्कीच तुझी प्रॅक्टिस घेतील. त्यामुळे ज्या वास्तूमध्ये आपण असतो त्या वास्तूमध्ये, त्या वास्तूची एक साधारण वाक्य आहे, ती म्हणजे निष्ठा जपणं महत्त्वाचं असतं. एकदा ती निष्ठा जपली की गोष्टी प्रामुख्याने सहज घडत असतात, सहज सोप्या होत असतात. आणि मग ते जपायचं असेल तर काय केलं पाहिजे? शिक्षकांनी शाळा सुरू व्हायच्या अगोदर आलं पाहिजे. एक पिरियड झाल्यावर यायचं नाही तुलट. सो युअर रिस्पॉन्सिबिलिटी स्टार्ट्स देअर, की तुम्ही किती वाजता, किती वेळेवर शाळेत जाता. निष्ठा त्याला म्हटलं जातं की मी माझ्या पेशाशी किती प्रामाणिक आहे. मी जर माझ्या पेशाशी प्रामाणिक असेल तर मी समोरच्याकडनं काही ना काहीतरी अपेक्षा बाळगू शकतो. आणि म्हणून विद्यार्थी असू देत, शिक्षक असू देत, यांच्याकरता स्वातंत्र्य दिन महत्त्वाचा आहे. सार्थक मला फार लहानपणापासून ऐकत आला आहे. त्याचे बाबाही मला वाटतं प्रत्येक वेळेला ते इथे येतात. आई घरी बोलू देत नाही आणि माईकवर पण बोलू देत नाही. त्यामुळे आजही त्यांना बिचाऱ्यांना बोलायला मिळालं नाही. पण त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे म्हणून मी त्यांना व्यासपीठावर बोलावलं. कारण असे पॅरेंट्स लाभणं पण फार सोपं नसतं. अनुकूल गोष्टी असल्या ना की माणसांना सगळं करता येतं. अनुकूल गोष्टी असल्या ना की माणसाला सगळं करता येतं. प्रतिकूल परिस्थितीत उभं राहणं हे कर्मकठीण काम असतं आणि त्याची अनेक उदाहरणं आहेत. आज आपण मुलांच्या तोंडून सावरकर ऐकले, बरोबर आहे? हेच वय आहे शिक्षकांनो, या मुलांना सावरकर सांगण्याचं, या मुलांना गांधी सांगण्याचं, या मुलांना सरदार पटेल सांगण्याचं. नाहीतर सोशल मीडियामध्ये प्रत्येक जण आपापल्या परीने सावरकर सांगतो, आपापल्याप्रमाणे गांधी सांगतो, आपापल्याप्रमाणे सरदार पटेल सांगतो. ज्याची जशी विचारसरणी तसा सांगितला जातो. हे दुर्दैव आहे. खरं गम्य असं आहे की त्या वेळेला त्या लोकांनी जे जे केलेलं आहे ते शब्दात वर्णन करणं कठीण आहे. तुम्ही आम्ही सरदार पटेल काय सांगणार, तुम्ही आम्ही गांधी काय सांगणार. तो गांधी या देशातला सगळ्यात मोठा, या जगातला सगळ्यात मोठा माणूस होता. कारण त्याने निव्वळ माझ्या देशातल्या लोकांना पूर्ण कपडे मिळत नाहीत म्हणून मी फक्त पंचा घालेन आणि स्वातंत्र्याची लढाई लढेल असा म्हणणारा माणूस होता. त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये उत्तर प्रदेशामध्ये थंडीचं प्रमाण मायनस असतं, अशा काळामध्ये त्यांनी केलेले सत्याग्रह हे तुम्हाला आणि मला कधीच कळणार नाही. गांधी या देशाला कधीच कळला नाही. तो गांधी कळायसाठी काय करावं लागतं? तो 2 मार्गासाठी 10वीला असता कामा नये हो. तो गांधी वाचला पाहिजे, गांधी आत्मसात केला पाहिजे. गांधीच्या येण्या अगोदर सर्व लढाया या युद्धाने जिंकल्या गेला. जगात गांधी हे नाव एकमेव आहे ज्याने सांगितलं की शस्त्र न वापरता पण युद्ध जिंकता येतं. आणि ते शस्त्र न वापरता युद्ध जिंकता येतं याचाच अर्थ काय असतो? सत्याग्रह करणं. आणि हे गांधीने जगाला दिलं. तो गांधी जगाला कळला, पण त्या गांधीला भारतरत्न आजही नाही मिळालं. का नाही दिला? मरणोत्तरही देता येतो, पण गांधी ज्या देशाला कळला नाही, जगाला मात्र तो नक्कीच कळला. पण देशाचा पंतप्रधान मात्र ज्या वेळेला जगभर जातो त्यावेळेला गांधीच्या पुतळ्याजवळ जातो. देशात असताना मात्र विचारधारा
वेगळी असते. तो गांधी कळायला हवा, गांधी आत्मसात करायला हवा. केम्ब्रिजमध्ये गांधींवर जर PhD होऊ शकते तर तुम्हाला आम्हाला गांधी कळला का? नाही कळला. आणि म्हणून इतिहास सांगितला गेला पाहिजे, ते सांगणं शिक्षकाचं काम आहे. कारण भूतकाळ स्मरला पाहिजे, वर्तमानात जगलं पाहिजे, तरच भविष्याचा वेध घेता येतो, नाहीतर भविष्याचा वेध घेता येत नाही. आणि म्हणूनच जगात म्हटलं जातं की रामायण महाभारत म्हणजे तुम्ही आम्ही जे जगतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण असतं. साधं उदाहरण आहे महाभारतामध्ये. धृतराष्ट्र आग्रह होता, बरोबर आहे, पण आपला पती कितीही वाईट असला तरी त्याच्या भोवती त्याला साथ देणारी त्याची पत्नी असते. म्हणून गांधारीने संपूर्ण आयुष्यभर स्वतःच्या डोळ्याला पट्टी बांधली. देशात आजही घडतंय, देशात आजही घडतंय. युद्ध खेळला गेला, धृतराष्ट्राला जुगार खेळावा लागला आणि हरता हरता तो स्वतःची पत्नी पण हरून गेला. आजही तुमच्या आमच्या आजूबाजूला युद्ध खेळला जातोय. आजही दुर्योधन आहे ज्यांनी स्वतःच्या भावाच्या पत्नीबद्दल अपशब्द काढले आणि त्याची परिणती शेवटी काय झाली. आजही कुठे ना कुठेतरी मोठ्या प्रमाणावर गुरु द्रोणाचार्य आहेत, ते विद्या तर सगळ्यांनाच देतात, पण त्याच गुरु द्रोणाचार्यांनी कोणाला दीक्षा दिली नाही सांगू शकाल? एकलव्याला दिली नाही. एका शिक्षकाला येत आहे एकलव्याला, कारण तो पण एकलव्यच आहे. तर एकलव्याला दीक्षा दिली नाही आणि त्याने काय केलं तर त्याने द्रोणाचार्यांचा पुतळा उभा केला, त्यांना गुरु मानलं आणि स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. पण ज्या वेळेला गुरुदक्षिणा देण्याची वेळ आली त्यावेळेला अर्जुनच सर्वोत्तम धरून व्हावा म्हणून कुठेतरी द्रोणाचार्यांनी पण फेव्हरेटिझम केला. इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर काय केला? फेव्हरेटिझम केला. आणि काय केलं शेवटी? त्या बिचाऱ्याकडे काय मागितला? अंगठा मागितला. आणि म्हणून कुठेतरी अर्जुन श्रेष्ठ धनुर्धर झाला. तुम्ही आम्ही जे जगतो ते म्हणजेच जी लिहिली गेलेली ही 2 महाकाव्य आहेत मुलांनो, ती मुलांना वेळेवर सांगा. त्यासाठी तुम्ही आत्मसात करा, त्यासाठी तुम्ही वाचलं पाहिजे. माझा रोग नेहमी शिक्षकांवरच असतो, त्याकरता तुम्ही वाचलं पाहिजे. तुम्ही वाचलात तर तुम्हाला कळेल स्थानापन्न व्हायचं की पन्नपन्न स्थाना व्हायचं. म्हणजे आता कळलं असेल तुम्हाला, बरोबर आहे? त्यामुळे माझं लक्ष थोडंसं बारीक असतं, त्याचं काय करता येत नाही. पण हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी वाचलं पाहिजे, या गोड बालांना सांगितलं पाहिजे, तर ते कळतील त्यांना. कारण शिक्षण हे असंच होतं. शिक्षण त्याच्या वर्गात होत नाही, ते मॅडम शिकवते 2 मार्क्स गांधीजी, 4 मार्क्स सुभाषचंद्र बोस, न्यूटन्स लॉ फॉर 3 मार्क्स, नथिंग डुईंग इट. त्याच्यात शिक्षण होत नाही. रिअल एज्युकेशन इज डिफरंट. पूर्ण शिक्षण हे वेगळं आहे. ते जगायला शिका. नाहीतर एखादी टीचर पेपर काढते आणि ती म्हणते मला अलाइनमेंट करता येत नाही. बाबा पहिली झाला, परत शिक आणि मग मोठी हो आणि मग क्लासमध्ये ये, स्कूलमध्ये ये. हे जी काही कारणं आपण आपल्याकडून देतो ना, ती कारणं कुठेतरी काय झाली पाहिजे? बंद झाली पाहिजे. स्वातंत्र्याची खरी व्याख्या ही आहे. अलगर म्हणून एक ओरिसामधला गरीब माणूस होता. त्याची थोडीशी कथा सांगतो, तुम्हाला कळेल. इतका गरीब होता बिचारा की त्याच्याकडे त्याचं शिक्षण फक्त 3री पर्यंत झालं. 3री पर्यंत शिक्षण झालं आणि मग त्याने एक छोटंसं दुकान काढलं, पेन पेन्सिल वगैरे असं 500 रुपये कोणाकडनं तरी घेऊन. आणि म्हणता म्हणता तो तिथे लेखन करू लागला. लेखन करता करता त्याला कळलं नाही स्वतःला की त्याने लेखन किती उत्तम केलंय. बघा काय कथा असते, टॅलेंट कुठे जन्माला येतो. ओडिशामधली कथा आहे. आणि इतकं लेखन केलं की त्याचे जवळजवळ 40 ग्रंथ प्रकाशित झाले. कितवी पास? 3री पास. त्याच्या पुढचं शिक्षण झालं नाही. आणि हे कुठेतरी भारत सरकारला कळलं आणि त्याला पद्मश्री किताब देण्यात आला. पद्मश्री किताब सगळ्यांना मिळत नाही. एका गरीब घरात जन्माला आलेलं मूल एका विशिष्ट भाषेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर काहीतरी लेखन करतं आणि त्यावेळेला भारत सरकार त्याला पद्मश्रीसारखा सन्मान देतो. आणि ज्या वेळेला त्यांना पत्र येतं पद्मश्रीचं, त्या पत्राला ते काय उत्तर देतात माहितीये? भारत सरकारला, माफ करा पण दिल्लीपर्यंत यायला माझ्याकडे पैसे
नाहीत. मला कृपया आत्ताची माझी मिळकत, माझ्याकडे 750 रुपये, 3 कपडे आणि छोटंसं दुकान ही माझी संपत्ती आहे. ज्याच्या प्रबंधावर PhD केली जाते असा एक माणूस, ज्ञानाने संपन्न असलेला माणूस, ज्ञान मिळवणारा माणूस, ज्याला भारत सरकार पद्मश्री देतं, त्या ओडिशातल्या या युवकाची परिस्थिती अशी होती की त्याने सांगितलं की मला तुम्ही दिल्लीचं तिकीट द्या तर मी त्या ठिकाणी येईल आणि ते तो किताब घेईल. 40 ग्रंथ लिहिणाऱ्या माणसाची ही परिस्थिती आहे. तर त्या परिस्थितीकडे आपण नको जाऊया. त्याने जे ज्ञान ग्रहण केलेलं आहे त्याचा आपण विचार करूया. सो व्हॉट इज एज्युकेशन? एज्युकेशन इज ए नॉलेज. स्प्रेड दिस नॉलेज. काय वाटलं पाहिजे तर ज्ञान वाटलं पाहिजे, ज्ञानाने समृद्ध झालं पाहिजे. दुर्दैवाने पैसा म्हणजे सगळं काही, लक्झरियस राहणं म्हणजे सगळं काही, हे ज्या समाजात मोठ्या प्रमाणावर पसरत चाललेलं आहे त्या समाजाला हेही कळत नाही आहे की पैसा म्हणजे सगळं नाही. आंतरिक आत्मा जेव्हा आनंद देतो त्यावेळेला तो जग जिंकल्याचा आनंद असतो. नाहीतर मोठ्या घरात राहून सुद्धा माणूस काय असतो, अस्वस्थ असतो. म्हणून ज्ञान द्या, ज्ञान वाटा, आनंद मिळवा, आनंद द्या आणि मस्त जगा. थँक्यू.